कसं आहे गावाकडचं वातावरण. इकडे ही अशी मोठी विहीर आहे आणि हे इकडं असं पाणी पाणी वाहतंय. हे असं इकडं सगळीकडं हे झाडं, शेती, नारळाचे झाडं, नारळ पण लागलेत. पोरं इकडं दिवसभर खेळत राहतात. कुणाला तर लई खेळतं इकडं आल्यावर. बाहेरच असतंय सारखं पाण्यात खेळ. ह्या पाण्यात पण आता पोहून झाले त्याचं 2-4 वेळा. आल्यापासून लई खेळाय पाण्यात. मस्त असं गावाकडचं वातावरण. आणि हे पाणी बघितलं ना लहानपणाची आठवण येते मला. कारण आम्ही पण ना पाण्यात असं खेळायचो आणि असं मोटर चालू केलं ना त्याचंच पाणी प्यायचो आम्ही. विहिरीतलं पाणी म्हणजे विहिरीतलं पाणी असायचं ना. तर हे बघा हे कसं चाललंय इथं. नुसतं गोंधळ चाललेलं असतंय कोणाचं. सगळीकडे चारी बाजूनी असं झाडच आहेत. तर आशुनी आहे ना असं बकेटमध्ये छोटी छोटी झाडं लावलेत बघा. मस्त आहे. इथं हे कढीपत्त्याचं आहे, इथं हे जास्वंदाचं आहे, इथं हे पांढरं चिनी गुलाब आहे, हे पण जास्वंदाचं आहे, हे ब्रह्मकमळ आहे, हे आपलं गुलाबी चिनी गुलाब. हे कशाचं आहे काय माहिती, अजून आलं नाही आहे ते. तर बघा त्यांच्या घरासमोर असे इथं एक चिक्कूचं झाड आहे आणि इकडे एक चिक्कूचं झाड आहे आणि बाकी आजूबाजूला असं सगळं शेती आणि असं सगळं हे वातावरण आहे. भारी आहे वातावरण. हे असं आजूबाजूला आहे ना सगळं असं हिरवगार वातावरण आहे. आणि या इथं खाली मोठी विहीर आहे जे की मी खालून दाखवली होती. असं दिसणार नाही, ह्या झाडामुळे ना दिसणार नाही. असं सगळीकडे मस्त हिरवं असं रान आहे. तर असं हे सगळं वातावरण पाहिलं की मला लहानपणाची आठवण येते. चला तर आम्ही लवकरच गेलो होतो रक्षाबंधन सेलिब्रेशन करण्यासाठी, कारण रक्षाबंधनच्या वेळेला सुट्टी नव्हती त्यामुळं. तर ह्या पोरींचं असं आम्ही पटकन आवरून घेतलं रक्षाबंधन ह्या भावा बहिणींचं. तर तनू ही माझ्या बहिणीची लहान मुलगी आहे, ती इतकी लाजत होती ना, माझ्याकडे बघ बोललं की ती दुसरीकडेच बघायची. तर मग तिला ओवाळायचं कसं वगैरे त्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगत होतो. तर ती खूपच लाजत होती. आणि कसं आहे 2च दिवस मला सुट्टी होती त्यामुळं आम्ही सॅटर्डेला गेलो. संडेला असं सिंपल पद्धतीने आपलं भावा बहिणींचं रक्षाबंधन आटोपलं. त्यांचे थोडेसे फोटो वगैरे काढले तिघांचे मिळून
आणि छोटे छोटे गिफ्ट दिलं छोट्या छोट्या पोरींना. तर कुणालने बघा त्यांच्या पाया वगैरे पडले. खूप लाजतात बरं का हे सगळे एकमेकांना. आणि तनू तर खूपच जास्त लाजत असते. तर इथे बघा कुणाल निघाला होता गावामध्ये जाण्यासाठी, कारण की अचानकच रविवारी माझ्या डोळ्यांना आहे ना असं म्हणजे खूप जास्त लाल झाले होते, डोळ्यातून पाणी येत होतं आणि डोळे ना एकदम जास्त डोळ्यांना खाज येत होती. काय माहिती अचानक काय झालं होतं. तर कुणाल चालला होता आशू सोबत गावामध्ये मेडिकलमधून मला डोळ्यामध्ये ड्रॉप टाकण्यासाठी. तर त्यांचं पूर्ण गाव बघा म्हणजे काय म्हणतात ते पूर्ण हिरवळीनं भरलेलं आहे. आणि ते गावाच्या बाहेरच्या बाजूला राहतात. आणि बघा हे सगळीकडे कुठे बघेल तिथे सगळी मस्त अशी हिरवळ आहे. तर हे दोघे गेले होते माझ्यासाठी मेडिकलमधून ड्रॉप आणण्यासाठी. आणि रविवार असल्यामुळे दवाखाने पण कसे शक्यतो चालू नसतात. तर ही गावामधली मंदिरं वगैरे बघा, खरंच तिकडं बारामतीला सगळ्यांचेच म्हणजे शेती म्हणा घरं म्हणा इतके भारी आहेत ना. तर हे दोघं गेलेत बघा आता. आणि आहे ना बारामतीमध्ये आहे ना माझ्या बहिणीच्या गावाला इथे समोर जे मोठं मैदान दिसतंय तिथे तुकाराम महाराजांची पालखी थांबते आणि तिथे खूप मोठा असा रिंगण सोहळा असतो. खरंच ते बघण्यासारखं असतं आणि प्रत्येकाच्या घरी बरेच वारकरी थांबतात. म्हणजे त्यांचं खाणं पिणं या सगळ्या गोष्टी होतात, भजन कीर्तन होतं. आणि ते मोठं मैदान असल्यामुळे ना खूप भारी असा रिंगण सोहळा सुद्धा त्यांच्या इथं होतो. तेव्हा इथं पोरं खेळायला लागलेत आणि इथे मोठं असं चिंचेचं झाड आहे आणि इथं पण एक झोका आहे आणि घराच्या पोर्चमध्ये एक झोका आहे. आणि कुणाल आता इथं झोका खेळायला लागलाय. तसं तर ह्यांचं सारखं चालूच आहे झोका खेळायचं, पण आता ते काय करत नाही. कुणाल खेळ नाही काय करत, खेळ तू खेळ तरी. इकडे तोंड करून खेळ माझ्याकडं. काय नाही करत ते, तू एक झोका तरी खेळ. घाबरायला लागलाय ते रेडकू मारताय का म्हणून. आरू तू खेळ. आता आरू इथं खेळायला लागले. येते का? उंची पुरत नाही का? हळू बस हळू. पायानी पायानी झोका घ्यायचं तसं. कुणाल जोरात नको. आता खेळायला लागले. कुणाल इकडे आल्यावर मज्जा येते ना तुला खेळायला. कुणाल म्हणताय मला अजून राहायचंय, सुट्टी जास्त नसते. हळू खेळ. खेळ. गावाकडचं वातावरण म्हणजे वेगळंच असतंय. ह्यांचं चाललंय खेळायचं. चला श्री. एवढी बारीक टिकली तू पहिल्यांदा लावली असेल. पाय पडते. नको 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 चुकी राहा. तरी येते आता दिवाळीला या की तुम्हीच आता. दिवाळीला येऊ. चला मंडळी निघालोय आम्ही आता. काल आलो आणि आज चाललो लगेच. आरू जाऊ का? नाही नको नको म्हणते आरू. तिला छान वाटतंय राहिले है ना. जाऊ. आरू नको म्हणते. तनु जाऊ का मी? हा म्हणते. तनु जा म्हणते, आरू नको म्हणते. चला येतो आम्ही. तुम्हीच या आता दिवाळीला. हो चला. चला तर मंडळी आम्ही आता निघालोय पुण्याला येण्यासाठी. आणि खरं तर बघा लग्न झाले की मुलींना आपलं सासरी राहून
परत सारखं सारखं प्रत्येक सणाला माहेरी येणं जमत नसतं. त्यामुळे ना प्रत्येकाच्या मागं काही ना काही कामं चालू असतात. ती तिच्या सासरी रमलेली आहे, मी माझ्या घरी. तर मला सुट्टी असली की मी कधी जाऊन येते, तिला कधी येणं होत असेल तेव्हा ती येत असते. म्हणून बहिणी असणं खूप गरजेचं असतं, कारण की बहिणींची माया ही वेगळीच असते. त्यामुळे ना बहिणी असणं गरजेचं आहे. आणि खरं तर लहानपणी बघा, आपण कितीही भांडू काहीही असो, ते लहानपणी आपल्याला कळत नसतं की मोठेपणी बाबा असं असतं की लग्न झाल्यावर आपल्याला भेटणं होत नाही, एकमेकांकडे शक्यतो जास्त करून जाणं होत नाही. तर असो, चला मी निघाले आपल्या आता परत परतीच्या प्रवासाला. आणि रस्त्यात बघा असा मस्त असा पाऊस चालू होता. घरी पुण्याला यायला खूप छान असं वातावरण होतं. जेजुरी आली आता. तर जेजुरीमध्ये सुद्धा ट्रॅफिक लागलं. त्याच्यानंतर आलो आम्ही दिवे घाटात. जाताना मी थोडंसं तुम्हाला दाखवलं होतं, पण त्या बाजूला दाखवताना हिरवळ होती. या बाजूने जाताना सगळं म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे. खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे बरं का, कारण रस्ता सुद्धा चालू ठेवलाय त्यांनी आणि काम सुद्धा चालू आहे. खूप रिस्की आहे, पण खूप जास्त सांभाळून ते लोक हे काम करतायत. किती मोठे मोठे दगड आहेत, हे सगळे फोडून त्यांना रस्ता बनवणं हे काही म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. खूप रिस्की आणि खूप मोठी गोष्ट आहे. तरी सुद्धा त्यांचं एकदम व्यवस्थित असं काम चालू आहे. बघा किती मोठे मोठे दगड आहेत, डोंगर आहेत. तर हे सगळं त्यांना सफाई करून रस्ता बनवणं हे खूप कठीण काम आहे, पण खूप चांगल्या पद्धतीनं सध्या तरी त्यांचं काम चालू आहे. खरं तरी इथून रिस्की आहे. जेव्हा काम चालू असताना इथून प्रवास करणं रिस्की आहे, पण रस्ता सुद्धा बंद ठेवू शकत नाहीत. त्यामुळे बघा ट्रॅफिक सुद्धा तिथं म्हणजे चालूच असतं, सतत गाड्या येणं जाणं चालू असतं. त्यामुळे ना रस्ता सुद्धा चालू आहे आणि त्यांचं काम सुद्धा चालू आहे. तर असं चला, आमचा मस्त असा प्रवास झालेला आहे आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि दिवे घाटातून तुम्ही सुद्धा ये-जा करता का? तर माझ्या बहिणीकडे जायचं असेल तर या मार्गे जावं लागतं, आणि सोलापूरला जायचं असेल तर तो वेगळा रस्ता आहे. तर आता आलोय आम्ही हडपसरमध्ये. आणि इथे हडपसरमध्ये आल्यानंतर नेहमी ट्रॅफिक लागतंच. आता सुद्धा इतकं जाम आहे ना, सगळा रस्ता पॅक झालेला आहे. खूप म्हणजे हडपसरमध्ये. आणि परत पुढे गेल्यानंतर फुरसून गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी बघा. ढोल ताशांचा आवाज ऐकला की असं वाटतं मी सुद्धा जावं पळत आणि ढोल वाजवावे. त्याचा आवाजच इतका भारी आहे. डीजे वगैरे लावण्यापेक्षा ढोल ताशे कधीही चांगले. खरंच खूप भारी वाटतं हा आवाज ऐकल्यानंतर. चला आत्ता चालू घरी. इतका जीव दमलाय ना. आणि आज डोळ्याला माझ्या काय झालं होतं काय माहिती, कारण इतकं डोळे माझे इतके कचकच करायला लागलेत, दुखायला लागलेत. तर आशूने ड्रॉप आणला होता, तर थोडंसं बरं वाटायला लागलंय. तर चला आत्ता चालू आहे. दमलो. इतकं ट्रॅफिक होतं ना, 1-1.5 तास त्या ट्रॅफिकमध्ये गेलाय. तुम्ही पाहिलंच असेल. चला, घर 2 दिवस बंद होतं, तर असा कुमट वास यायला लागलाय घरामध्ये, धुळीचा वास यायला लागलाय ना. झोपलेलो का ट्रॅफिकच्या वेळेस? हां. तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते. सगळ्यांना बाय बाय.